नमस्कार, मी गणेश. व्हिडिओच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. खुलताबाद येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी निमित्त 50 लाख रुपये खर्चाच्या संत सेना महाराज सामाजिक सभागृहाचं शुक्रवारी आयोजन करण्यात आलं होतं. सतीश चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन याचं करण्यात आलंय. बदलापूर ठाणे येथील 3 आणि 4 वर्षाच्या 2 लहान मुलींचं शाळेत लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा तसेच आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टराच्या क्रूर बलात्कार हत्येचा निषेध व्यक्त करून कडक कारवाई करावी अशी मागणी जमात ए इस्लामी हिंद ने केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कमलनयन बजाज हॉस्पिटल यांच्यामध्ये समंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार अभय संस्थांमध्ये आरोग्यविषयक संशोधन, फॅकल्टी एक्सचेंज, हेल्थ चेकअप आणि ओरिएंटेशन करण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपा शाळेत विद्यार्थ्यांसाठी आम्हाला खेळू द्या हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येतोय. आगामी सण उत्सव आणि मिरवणुका कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच जमावाची किंवा कोणत्याही घटनेची अचूक परिस्थिती माहिती होण्यासाठी जिल्हा पोलीस दल आता अत्याधुनिक 360 डिग्री ऑफ स्टॅक क्लास सेन्सर असलेल्या ड्रोन कॅमेऱ्याची बळकटी मिळाली. तसेच जिल्ह्यात जागतिक वारसा स्थळ असल्या कारणाने अशा ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोन उड्डाण होतात. त्यामुळे आता यांच्यावरती देखील नजर ठेवता येणार आहे. महायुती सरकारनं गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली. त्यावेळी 60,000 कोटीच्या कामाची घोषणा केली. मात्र त्यातील 60 कोटी रुपयाचा सुद्धा काम झालेलं नाही. कोकणातून मराठवाडा वॉटर ग्रीड साठी पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात येणार होतं. मात्र त्याचंही काही झालं नाही. सरकार एक प्रकारे मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम करत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे. राज्यात एक प्रकारे द्वेष वाढवण्याचं काम मोदीजी करताय. वाढवणं बंधाराला स्थानिक कोळी बांधवांचा विरोध होत असताना कोळी बांधवांच्या हितावर वरवंडा फिरवण्याचं काम सध्या मोदी सरकार करत आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल म्हटलंय. झारखंड आणि छत्तीसगड मधील भाजपाचे 16 आमदार शुक्रवारी रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. त्यांच्या सोबत भाजपाचे काही उच्च पदाधिकारी देखील शहरातील 2 हॉटेल्समध्ये त्यांचा निवास आणि बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे आणि या हॉटेल्स बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. ही बैठक आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या रणनीतीचा एक भाग असल्याचं मानलं जात आहे. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यासंदर्भात धोरण ठरवण्याचे आदेश दिले होते. मात्र शासनाने 2 वर्ष उलटूनही या संदर्भात निर्णय का घेतला नाही याचं उत्तर दाखल करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती किशोर संत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2022 या कायद्याबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण सत्राचं आयोजन काल करण्यात आलं होतं. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.